माझ्या या जय जय रघुवीर समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण काही दिवसांपासून दासबोधाचे वाचन करत आहोत. आज दासबोधामधील आपला दशक पहिला, त्यामधला समास दुसरा पूर्ण झालेला आहे, गणेश स्तवन. पुढच्या रविवारी आपण शारदा स्तवन समास तिसरा पाहणार आहोत दशक पहिलामधील. आज थोडंसं समर्थांविषयी त्यांनी नुसती दासबोधाचीच निर्मिती केली नाही, तर त्यांनी मनाचे श्लोक, आनंदवन ध्वनी, तसंच आरत्या, त्याचप्रमाणे काही सवयासुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. समर्थ ज्यावेळी 12 वर्ष त्यांनी जेव्हा पूर्ण भारतभर भ्रमण केलं, त्यावेळेस त्यांना प्रत्येक राज्यामध्ये संस्कृती कशी आहे, तेथील लोकांची राहणीमान कसं आहे हे त्यांनी जाणून घेतलं. परिस्थिती कशी आहे त्या काळातली हे ते सर्व जाणून घेत होते. आणि ज्यावेळेस ते उत्तर दिशेकडे गेले, उत्तराखंडमध्ये उत्तर दिशेकडे गेले, त्यावेळेस त्यांना तिथे असं दिसलं की तेथील काही लोक जे आहेत, तेथील लोक जे आहेत, ते लोक देव किंवा राजे लोक आणि देव यांना खुश करण्यासाठी त्यांच्यावर सवया रचत असत. सवया याचा अर्थ होतो देवाला, म्हणजे देवाला किंवा राजाला त्याच्याबद्दलची खूप माहिती सांगणे, त्याला वरती चढवणे म्हणजे सवया. समर्थांना ते खूप आवडलं आणि त्यांनीसुद्धा सवया लिहिल्या. देवाच्या सर्व जे काही त्यांना जितक्या त्यांनी सवया रचल्या, त्यामध्ये त्यांनी प्रत्येक वाराची सुद्धा सवयीच रचलेली आहे. आज रविवार हा सूर्याचा आपण मानतोय, खंडोबाचा सुद्धा रविवार मानला जातो. तर या रविवाराची सवय जी आहे, ती सवय आज आपण पाहणार आहोत, जी समर्थांनी लिहिलेली आहे. खंडोबा ही देवता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे. जेजुरी गडावर खंडोबाराय आहेत आणि अश्वारूढ असा खंडेरायाची ती मूर्ती आहे. खंडोबा म्हणजे भगवंत शंकर जे आहेत, त्या शंकराचं खंडोबाराय हे रूप होतं. खंडोबाने हातात खड्ग धारण केलं होतं, म्हणून त्याला खंडेराय असं म्हटलं जातं. आणि दैत्याचा संहार करण्यासाठी त्यांनी तो अवतार घेतलेला आहे. खंडोबाचे 2 लग्न झालेली होती आणि त्या दोन्हीच्या राण्या होत्या. तर एकीचे जे मंदिर आहे बाणाईचं, ते गडाच्या पायथ्याशी आहे आणि म्हाळसाचं गडाच्या वर आहे, जेजुरीला भंडारा म्हणजे हळदीची उधळण खंडोबावर केली जाते. म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असं सुद्धा म्हटलं जाते. या गडाला चढण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या बनवण्याकरता जवळजवळ 9 लाख दगडांचा वापर केला आहे. तर अशी खंडोबारायाची माहिती आहे की ज्यांनी दैत्यांचा संहार केला आहे, खड्ग हातात धारण केलेला शंकराचं रूप आहे. त्या खंडेरायाची ही सवयी समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे, जिची आपण रविवारी ती सवयी म्हणजे प्रत्येक वाराची जी सवयी असते, त्यामध्ये रविवारी खंडेरायाची सवयी म्हटल्या जाते. खंडोबाचं जे मंदिर आहे ते जेजुरीला, तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुद्धा खंडोबारायाची मंदिरे आहेत. कर्नाटकात आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर अशी ही आराध्य देवता आहे, नवसाला पावणारी अशी देवता आहे. आणि या खंडोबारायाची जी स्तुती आहे, जी सवयी आहे, जी समर्थांनी रचलेली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. समर्थ म्हणतात, नाम जेजुरी गड सुंदर, तेथे नांदे म्हाळसावर, संगे भैरव गण अपार, पूर्ण अवतार शिवाचा. पहा काय म्हटलं की जेजुरी गड आहे आणि तिथे खंडोबाराय आहे की तो शिवाचा अवतार आहे, म्हाळसावर म्हटलेला आहे. पीत अश्वावरी स्वार, हाती घेऊनी तलवार, करो मणिमल्लव संहार, करी उद्धार जगाचा. मणिमल्लव नावाचा जो दैत्य होऊन गेला, त्या दैत्याचा उद्धार संहार या खंडेरायाने केलेला आहे आणि जगाचा उद्धार केलेला आहे.
चंपा षष्टीचा उत्सव थोर, यात्रा मियती अपार, एककोट नामाचा गजर, भक्त आनंद करीतसी. एककोट एककोट जय मल्हार असं म्हटलं जातं. चंपाषष्ठीला या जेजुरी गडावर यात्रा भरते. दास म्हणे राम 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 राव, राम तोची खंडेराव, जेथे भाव तेथे देव, लक्ष पायी जडलिया. रामदास स्वामी म्हणतात, दास म्हणे रामराव की खंडेराय हा सुद्धा राम तोची खंडेराय, म्हणजे रामाचं रूप सुद्धा या खंडेरायामध्ये आहे असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. कारण रामदास स्वामींना रामाचं जे आहे रूप ते प्रत्येक देवामध्ये त्यांना दिसत होतं. त्यामुळे ते म्हणतात की राम तोची खंडेराव. तो खंडेराव म्हणजेच राम आहे. जेथे भाव तेथे देव, लक्ष पायी जडलिया, म्हणावा जय जय राम जय जय राम. तर समर्थांनी अशा कित्येक रचना केलेल्या आहेत की ज्या काही आपल्याला माहीत नाही. प्रत्येक वाराची सवय त्यांनी केलेली आहे. आपण मधून या त्यांच्या सवयासुद्धा पाहणार आहोत. आज आपण रविवार असल्यामुळे आज आपण त्यांची सवय पाहिलेली आहे, जी खंडेरायावर त्यांनी रचलेली आहे. चंपाषष्ठीला या ठिकाणी जेजुरी गडावर फार मोठी यात्रा भरत असते आणि जे काही चातुर्मासाचं व्रत असते कांदा आणि लसूण न खाण्याचं, तर या दिवशी ते चंपाषष्ठीला हे व्रत वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी वगैरे करून ते व्रत सोडलं जात असते 4 महिन्याचं. 4 महिन्यात पावसाळा चालू असतो, त्यामुळे हे कांदा लसूण तब्येतीसाठी हितकारक नसतं. खूप अशी चांगली संस्कृती आपली आहे आणि ती जर आपण टिकून ठेवली तर निश्चितच आपला पुढे त्याचा नक्कीच आधार होईल. आणि म्हणजे या थोर मोठ्या संतांनीसुद्धा त्याबाबत आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला माझ्या या चॅनलवर दासबोधाच्या वाचनासोबत मधून काही सवया पण मी ऐकवणार आहे. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.